डुगडुगी महाराज, आज साला तुमच्या आशीर्वादानं सगळं काही खरं ठरलं ना. मी तुमचा सदा जय जयकार करेन, जय जयकार. मानसी, मी ठरवलेल्या त्या महाराजाच्या अंधश्रद्धेला बळी पडून तुला कायमचा निस्तनाभूत करणार आहे. कायमचा निस्तनाभूत. महाराज आले कशी नाही अजून. कमाएंगे गुरु तो खाएंगे चले ना उपाशी मेले. या महाराज तुझीच वाट. अरे पण माझी बायको इथं मला दिसत नाही आहे. अरे पण महाराज तुम्ही अंतर्यामी आहेत ना, सगळं कळतं ना तुम्हाला. हो हो, पण मला ह्या वेळेस मला माझी बायको दिसत नाही. कुठे गेली तू प्राणनाथ? इकडे आले ना, ऐकू येत नाहीये बरोबर. तू तिथे आहेस? हो ना. काय झालं? काय म्हणतो? इथे काय करतोय? मोठ्या मोठ्या साधू संतांचं म्हणणं आहे ना की बायकोनं नवऱ्याच्या 2 पाऊंड मागे राहावं लागतं. ते बरोबर आहे प्राणनाथ हे, पण तितक्या दूर राहिल्यावर पोरं बारं होत नाही हे आजकालच्या महाराजांचं म्हणणं आहे प्राणनाथ हे. मी तुला एकट्याला यायला सांगितलं होतं ना, हिला कशाला घेऊन आलास इथे? त्याचे काय आहे ते दत्ता भाऊ. मागच्या वेळेस तुम्ही एवढ्या नसा मार मारल्या पण घोटभर पाणी नाही पाजल्या. आणि मला सांगा भाऊ, वेळ काळ काय सांगून येते का ती? नाही जास्त तर माझ्या बायकोचा घोटभर पाण्याचा तरी आधार होईल. तुझी बडबड बंद कर. आणि हो, मी तुझ्यातली कला पाहून ज्या कामासाठी इथे आणलो ना, मला वाटत नाही ते काम तू चांगलं इमारे करू शकशील म्हणून. म्हणजे मला पण नाही वाटत की मी कोणता काम करू शकतो म्हणून. सांग बरं माले, माझ्याकडे पाहून तुला तरी वाटतं का मी कोणता काम करू शकतो म्हणून? चावट कुठली पण दुखते कुठे ना सुखते कुठे माझ्या मले माहित आहे. चल चल आपण इथून जाऊ. साक्षात लागतं. अरे गेल्या 8 दिवसापासून तुझ्यासोबत जी मेहनत केली नाही, फुकट केली नाही. मला माहित आहे तुला ती कला चांगली जमते, पण तू जाणून बुजून टोंगी महाराज झाला म्हणून काही करायला लावून का नाही? ते कावे का बाईचा काळजाचा स्पर्श नाही जमे बाप्पा. बाई, तसं प्रत्यक्षात काही करायचं नाही. आपल्याला फक्त नाटक करायचं. नाटक आपल्याला फक्त या घरातल्या शांतीला पळवायचं आहे. माझ्या केवढा बदमाश आहे गे माणूस. मानवऱ्याने शांतीला पळवलं ते. मी कुठे जाऊ? तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? अगं, या घरातली शांती म्हणजे काही बाई नाही आहे. या घरातली शांती म्हणजे या घरातलं सुख समाधान. असं सांगायची माझ्या काळीत माझ्या तोंडात आला होता. आणि हो, तू वारंवार मला दत्ता भाऊ म्हणायचं नाही. हो जी दत्ता भाऊ. अरे यार, अजिबात दत्ता भाऊ म्हणायचं नाही. नाही म्हणू का जी दत्ता मला भाऊ? वारंवार दत्ता भाऊ नाही म्हणू का जी दत्ता भाऊ? मी शिकवलेली फक्त भाषा बोलायची बस. हो जी दत्ता भाऊ. अरे दत्ता भाऊ म्हणायचं नाही. नाही म्हणू जी दत्ता भाऊ. ती बघ, ती मानसी येत आहे. माझ्या केवढा घ्या माणूस बदमाचा. त्या माणसीला माझ्या छातीवर बसायला. अगं, ती मानसी म्हणजे काही तुझी सवत नाही. घराची मालकी ना मालकी. असं सांगा ना तशी. महाराज तुम्ही अंतर्यामी आहात. बापरे प्राणनाथ, एवढा मोठा माणूस की नाही म्हणजे सदैव कुबेराचा तुमच्यावर आशीर्वाद राहो असं म्हणायचं होता. असंच म्हणायचं तुम्हाला पण. उठ बालका उठ. सत्यवचन महाराज, सत्यवचन. हो बघा ना महाराज, तुमचा बालक स्वयं पायानं उभा राहिला. टुक 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 टुक.
हात होता का? म्हणूनच आमच्या विधीचा भंग होत आहे. बदमाशच आहे ना, एवढ्या वर्षाचा हात लावड का? चालू घरी तुम्ही. काय चालू घरी तुम्ही? काय काय हात ओळखत नाही? काय सुरू आहे? तिला क्षमा करा, ती नादा नाही. कोण आहे हे? अगं मानसी, ते मागे तुला सांगितलं होतं ना, अगं ते जगविख्यात अंतर्यामी अगं डुगडुगी महाराज. बोले महाराज मला माफ करा, मला क्षमा करा महाराज, मला तू कुत्री सारखी भुकत राहूस बालिके. म्हणजे तुझ्या घरी कुत्रा पण येऊ नको. मी आपल्याला ओळखू शकले नाही. महाराज महाराज माझी एक मदत करा. मी आता तुमच्या मठात हो, सांगा. महाराज कसंही करून माझ्या आजीचं सुख परत आणून द्या. म्हणजे काय झालं? तुला सांगण्याची काही गरज नाही बालिके, आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही अंतर्यामी आहोत. मला एक सांग, तू आपल्या इच्छेनं लग्न केलीस? तेव्हापासून तुझ्या या घराला तू टोक लागली. आणखी बालिके, तुझे माय बाप लहानपणीच गेले हो का नाही? तुझा हात दाखव. ए कार्य तुझं आहे म्हणते ना पाहूचा हात. आणखी प्राणनाथे, हे हे आपल्या होणाऱ्या भावी बाळाचं नाव अपूर्वा ठेवायचं बरोबर? महाराज कसंही करून यातून काही मार्ग काढा महाराज. नाही, पण ते तितकं सोपं नाही. कारण तुमच्या घरामध्ये राहू, केतू, शनी, मंगळ सर्व एका वेळेस बसले आहेत. याच्यावर उपाय काय आहे? उपाय आहे. काय? तुम्हाला एका बाहुलीला स्त्रीचा काळजाचा स्पर्श करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला 21 दिवसाचा यज्ञ करावा लागेल. एक मिनिट बाहुलीला स्त्रीच्या काळजाचा स्पर्श आहे, तुम्हाला जितकं वाटतं तितकं सोपा नाहीये. ते आम्हाला काही माहित नाही बालिके. पण या दिवसाची एखाद्या तुम्हाला या घराचं जर सुख पाहिजे असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल. काय शक्य हे शक्य नाही तर काय शक्य नाही? मी काय म्हणतो, यातून काही महाराज दुसरा मार्ग नाही आहे. हे बघ बालका, तुला जेवणाचा मार्ग कोणता आहे? हा महाराज. हा महाराज ना? हा. मग मला सांग, तुला जेवणासाठी हा मार्ग चालेल का? नाही ना? तसंच आमच्या व्यक्तीला सुद्धा ह्याशिवाय दुसरा मार्ग चालला नाही. हे बघ प्राणनाथे, हे घे बाहुली आणि काय करायचे ते ह्यांना समजावून सांग. आता हे कुठे टाकू? बोले आता हे परत काय? कसंही करून कोणत्या बाईच्या काट्याचा स्पर्श आणता या बाहुलीला मी? मच्छीबाई, कसंही करून आपल्याला हे काम करावं लागेल, तर आपल्या घराचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. नको, काही करत नाही तो चालची. काय बोलताय? ही पत्नी आहे तुमची आणि तसंही पतीची सेवा करणं हा पत्नीचा कर्तव्य असतो ना. हो, बरोबर आहे. तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे. पण मी माझे कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरतो, त्याचं काय? पण असं काय झालं? पुन्हा जे व्हायला नाही पाहिजे होतं तेच होत आहे. पुन्हा आज कंपनीमध्ये 2 लाख रुपयाचं नुकसान. काय झालं, काही नाही, काही कळत नाही मला. मामा तुम्ही यांना काही गोष्टी देऊ नका हा. कारण जे काही होतं ते आपल्या घरावरती असलेल्या त्या शनीच्या कोपामुळे शनीची काहीतरी वक्रदृष्टी आहे. काय बोलतोस तू? कुठली शनी? काय बोलतोस म्हणजे आधी माझाही हे विश्वास नव्हता, पण मला माहिती आहे जय, ते जगविख्यात टुकटुकी महाराज आहेत ना. टुकटुकी महाराज बघा, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी. तर ते आज इथे आले होते, तर त्यांनी सांगितलं की आपल्या घरावरती कुठल्या तरी शनीची
यावर लवकर उपाय शोधला नाही तर या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे एवढा जीव गेला प्रसन्न. पण यावर मार्ग तरी काय उपाय तरी काय? मार्ग उपाय त्यांनी सांगितला आहे. नाही म्हणजे त्यांनी अशी एक अशी बाहुली दिली आहे, ही वाली बाहुली. आणि या बाहुलीला कुठल्या तरी स्त्रीच्या काळजाचा स्पर्श आणावा लागेल. बस करायचं छोटंसंच काम आहे. हो, हे छोटस काम आहे का? त्या बाईला खरोखरच मारावं लागेल. मारावं लागेल ना, पण आता याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. बाई आणायची तरी आहे बाई आहे. तुला वाईट वाटत नसेल तर या कामात तुझी आई आपल्या कामात येऊ शकते. तुझ्या जिभेला हाण आहे का? मी माझ्या आईला सोडून आलो. काय बोलत नाही? हे बघ, मी ते घर सोडून आलो. काहींचं नातं नाही. काय झालं? आणि जर का तुम्ही असं केलं नाही तर या घरामध्ये एखाद्याचा जीव जाईल ते चालेल तुम्हाला? आणि त्या एखाद्या मुली असेल तर ते चालेल तुम्हाला? ती माझी आई आहे. आणि मी कोण आहे? ती बायको आहे तुमची? हो, मी प्रेम करतो तुझ्यावर. प्रेम करताय माझ्यावर? एक मिनिट. माझ्यावर प्रेम करता ना? मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम मी माझ्या आईवरही करतो. माझ्यावर किती प्रेम करता? खूप जास्त प्रेम करतो मी. स्वतःपेक्षा जास्त प्रेम. खरं सांग जय, मी जे म्हणेन ते करशील ना? बघ, तू खरंच माझ्यावर प्रेम करतो ना? मी करतो तुझ्यावर प्रेम. नाही. त्या पद्धतीने तू सांगत असतात त्या पद्धतीने मला वाटत नाही की तू माझ्यावर प्रेम करतो. पण नाही. तू खरंच करतो माझ्यावर प्रेम? हो, मी करतो. मी प्रेम करतो जय? हो. जय माझ्या डोळ्यात डोळे टाकून बघ, तू माझ्यावर प्रेम करतो? हो. नाही. तू माझ्यावर प्रेम करत नाही. तू माझ्यावर प्रेम करत नाही तर माझ्या संपत्तीवरती प्रेम करतो, माझ्या पैशांवरती प्रेम करतो. हो ना? बरोबर आहे ना? आता जेव्हा माझा नवराच म्हणतोय की आपल्या बायकोला प्रेम नाही आहे, मग मला जिवंत राहून तरी काय उपयोग आहे? हो ना? मामा बघा, अरे तुमच्या या जावईबाई तुमची फाशी जीव द्यायला चालली आहे. ती माझी जिवंत नाही राहायचं. तुझं माझ्यावर नाही आहे. अरे मी तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी आपल्या आईचा गुण आणि त्या बाबलीला माझ्या आईच्या स्कर्टाचा स्पर्श करतो. या गोष्ट लक्षात ठेव. मी तुझ्या संपत्तीवर नाही, मी तुझ्यावर प्रेम करतो.